तालुका मावळ जिल्हा पुणे येथील गिरिजात्मक ग्रुप व शेतकरी मित्रमंडळ यांच्या वतीनं काल दिनांक 22 जानेवारी रोजी गणेश जयंतीचं औचित्य साधून आदरणीय अनुपदादा भेगडे केदारदादा भेगडे यांच्या पुढाकारानं महिला व युवकांच्या सन्मानार्थ भव्य दिव्य व्यावसायिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। प्रतिनिधी गोकुळ देवरे। या मेळाव्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 20 महिला व युवकांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। प्रास्ताविकात अनुपदादा भेगडे यांनी महिला, युवक व शेतकरी बांधवांना रोजगार उपलब्ध करून देणे, शेतीपूरक व्यवसायांच्या प्रवाहात आणणे व रोजगार निर्मिती हाच या मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचं सांगितले। या कार्यक्रमास माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, मावळ विधानसभा आमदार सुनील अप्पा शेळके, निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत गोलप, महिला संघटक गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी अधिकारी सावंत यांनी महिलांसाठी उपलब्ध 100 लघु उद्योग व प्रशिक्षणाची सविस्तर माहिती दिली, तर गोळे यांनी बँक व्यवहार व कर्ज विषयक मार्गदर्शन केले। जयंतीचं औचित्य साधून माझ्या परिसरातील ज्या माझ्या महिला भगिनी आहेत, त्यानंतर युवक मित्र आहेत, यांच्यासाठी आपण एक आगळा वेगळा अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। या ठिकाणी गणेश जयंतीचं औचित्य साधून केवळ धार्मिक कार्यक्रम तर आपण घेतोच, ते सगळीकडे धार्मिक कार्यक्रम चालू असतात। त्यानंतर आता निवडणुकीचा येतोय, त्यामुळे माझ्या महिला भगिनींवर सगळ्यांचं लक्ष असतं। सगळेजण म्हणतात माझ्या लाडक्या बहिणी आहे, लाडक्या बहिणी आहे। हरकत नाही, त्या नक्कीच लाडक्या बहिणी आहेत, त्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही। परंतु माझ्या लाडक्या बहिणींना सक्षम केलं पाहिजे, त्या त्यांच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे, अशा पद्धतीचं एक ध्येय मनामध्ये ठेवून आमचं शेतकरी मित्रमंडळ आणि आमचा सगळा जो ग्रुप आहे, हा सगळे तरुण युवकांचा ग्रुप आहे आणि गेली अनेक वर्ष या आमच्या मंडळाच्या माध्यमातून, मग गणेशोत्सव असेल, नवरात्र असेल, यामध्ये आमच्या माता भगिनींसाठी आम्ही विविध वेगवेगळ्या प्रकारचं आयोजन त्यांच्यासाठी आम्ही करत असतो। मग केवळ त्यांच्यासाठी मनोरंजनाचेच खेळ नाही, मनोरंजनाचे खेळ तर आम्ही त्यांच्यासाठी घेतोच, कारण आपल्या मराठी समाजामध्ये अशी एक म्हण होती की बाईनी फक्त चूल आणि मूल या दोनच गोष्टी बघायच्या, पण खरं तर चूल आणि मूल ही चौकट आजच्या या माझ्या लाडक्या बहिणी मोडून काढलेली आहे आणि कोणत्याच क्षेत्रामध्ये माझ्या महिला भगिनी मागे नाहीयेत, त्या सगळ्या पुरुषांच्या देखील पुढे गेलेल्या आहेत। खरं तर आपण आता पाहिलं की 2025 साली जो विश्वचषक झाला, त्याच्यानंतर मी माझ्या बायकोला म्हटलं की आता मला जरा चहा आणून दे। ती म्हटली आता हे सगळं काम आम्हीच करायचं का, मग तुम्ही काय करणार? चहा पण आम्हीच आणून द्यायचं, तुमची कामं पण आम्हीच करायची आणि विश्वचषक पण आम्हीच आणून द्यायचा। तर सांगायचा उद्देश असा आहे की माझ्या महिला भगिनी ज्या आहेत त्या कोणत्याच प्रकारे कोणत्याच क्षेत्रामध्ये आज मागे नाहीयेत। आपण सुनीता विल्यम्स यांचं उदाहरण घेऊ शकतो की ज्या अंतराळामध्ये जवळजवळ 645 दिवस अंतराळामध्ये होत्या। त्यानंतर आपण ज्यांचं चरित्र ऐकतो लहानपणापासून, ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर खऱ्या अर्थानं स्वराज्य घडवण्यासाठी जे जडणघडण आणि त्यांच्यावर संस्कार ज्यांनी केले, त्या राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि अनेक अशा असतात, सावित्रीबाई फुले असतील, आपण खूप साऱ्या महिलांची या ठिकाणी नावं देऊ शकतो आणि त्यांनी सुरुवात केलेली हा काय जो प्रवास आहे तो आज अशा प्रकारे तुम्हाला वेगळे बंधूंनी जी संधी मिळवून दिलेली आहे, त्या संधीचं तुम्ही शोध करावा असं मला वाटतं। माझ्याकडे मी भरपूर तयारी करून आलेली आहे, खूप बोलायचं तुमच्याशी। खरं तर मला संवाद साधायचा होता, मला भाषण द्यायचं नव्हतं की तुमच्याशी चर्चा करून मला एक तुमची मोठी बहीण, तुमची मैत्रीण हे नातं मला तुमच्याशी जोडायचं होतं। कारण असं भाषण देऊन कोणी जवळ येत नाही हो। जर आपुलकी असेल, बघा आपण तुम्ही आता इथं तुमच्या घरचा काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही इथं बसलेला आहे, बाई मला इथं ठेवायला मिळेल, तो नवरा काय खाईल, ती सासू काय करेल, पोरं झोपले का नाही, हे विचार तुमच्या मनामध्ये आता पण आहे का नाहीये? ही बाई केव्हाची बडबड करून राहिली, आता अजून किती जण राहिलेले हे कोणाकोणाचे ऐकावं लागेल। पण आजच्या दिवस तेवढी सहनशक्ती ठेवा। आम्ही सोशल वर्कर, ट्रेनिंग देणारे, कर्ज देणारे, आम्हाला बोलायला खूप आवडतं। आता सावंत साहेब पण म्हणाले की महिलांनी बोललं पाहिजे, बरोबर आहे साहेब, आम्ही खूप बोलतो आणि म्हणून आमचं आरोग्य चांगलं राहतो। एक जोक आहे माहितीये का तुम्हाला की पुरुषांना हार्ट अटॅक जास्त येतात आणि महिलांना कमी येतात। त्याचं कारण काय माहितीये का? पोट चांगलं की आपल्या पोटात काहीच राहत नाही हो। इकडं सासू बोलली किंवा इकडं सून बोलली, इकडं गंड्याचा काही फोन आला की केव्हा आईला फोन करून सांगू, केव्हा बहिणीला फोन करून सांगू,
म्हणजे चुगली करणं हे एक मेडिटेशन आहे असा त्या योगचा अर्थ होता. हे हसण्यावारी घेऊ नका, आपण व्यक्त व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे मी आता अगदी 1 वर्षापासून गोसेवा फाउंडेशनला जोडलेली आहे. गोमातेची सेवा करते मी. शिरवळला आमची गोशाळा आहे आणि त्या गोशाळेसाठी आर्य फाउंडेशनच्या आमच्या ज्या अध्यक्ष त्या आज येणार होत्या, पण त्यांच्याकडे लग्न असल्यामुळे त्या येऊ शकल्या नाही. तर गोसेवा फाउंडेशनचा आम्ही वर्क फ्रॉम होम देतो. गाईच्या शेणापासून विविध प्रकारचे धूपबत्ती, अगरबत्ती, गाईच्या गौऱ्या, त्याच्यानंतर आमच्याकडचे प्रॉडक्ट आहे साबण तयार करणे, शॅम्पू तयार करणे, याचा आम्ही फ्रीमध्ये ट्रेनिंग देतो. कुठलेही शुल्क घेत आहे आम्ही ट्रेनिंग देतो. गाईच्या दुधाचं महत्व आपल्याला पूर्वी पण आपण लहान होतो, आपल्या आईने गाईचं दूध जर आईला दूध आवडतात. राहून जातं या सगळ्यात स्वतःला भेटणं, केस विंचरणं, लिपस्टिक लावणं आणि पावडर लावून नटणं. तुमचं असणं महत्वाचं आहे. ते असंच बोलू द्या, तुम्ही सुंदर आहे हे स्वतःलाही कळू द्या. डोळ्याखालचे काळे डाग, चेहऱ्यावरचे पिंपल्स, पांढरे झालेले केस आणि गालावरचे पिंपल्स असू द्या हो. एक धाडसी आई आहात तुम्ही. साऱ्या जगाशी लढता. एका वेळी एक नाही 10 कामे करता. या घाईत तुमचा मोर्चा थोडा स्वतःकडेही वळू द्या. तुम्ही खूप सुंदर आहात हे स्वतःलाही कळू द्या. स्ट्रेस आहे कामाचा, हवा आहे प्रमोशन, किराणा संपत आलाय त्याचं वेगळंच टेन्शन, वाढदिवस अॅनिव्हर्सरी सारं लक्षात ठेवता. अगदीच कॉल नाही केला पण आवर्जून मेसेज करतात. तुमचा कौतुकानं कुणी जळायला तर जळू द्या. तुम्ही खूप सुंदर आहे हे स्वतःलाही कळू द्या. वेळेत खा, वेळेत झोपा, जरा जपा स्वतःला. तुमच्यामुळेच आहे घर पण तुमच्या घराला. नको सतत साऱ्यांची मन जपणं. खूप छान असतं कधीतरी आपण आपलं असणं. असा थोडासा मी टाइम तुम्ही स्वतःलाही मिळू द्या. तुम्ही खूप सुंदर आहात हे स्वतःलाही कळू द्या. तुम्ही खूप सुंदर आहात हे स्वतःलाही कळू द्या. अगर शादी में शादी हो तो मजा नहीं आता. अगर शादी में शादी हो तो मजा नहीं आता और किसी भी प्रोग्राम में ताली हो तो मजा नहीं आता.